हॅलो नमस्ते राम राम मंडळी. तर मी गणेश गायकवाड तुमच्या सर्वांचं आपल्या ट्रेकमॅन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत मांगी तुंगीला. हे बघा, हे तुम्हाला मागे दिसतच असतील दोन. तर इथे आल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की हे एक श्रद्धास्थान आहे. त्याच्यामुळे तुम्ही चपला किंवा बूट घातले असतील ते तुम्हाला इथेच म्हणजे बेसलाच काढावं लागतं. आणि तुम्ही शॉर्ट पॅन्ट घालून जाऊ शकत नाही. असे भरपूर काही गोष्टी आहेत ते तुम्हाला इथून फॉलो करावे लागतात. म्हणजे काही लोक दारू पिऊन जातात किंवा तंबाखू खाऊन जातात. सगळं बंद आहे इथे. तर याच्या असेल तर हे बघा माझ्या मागे आहे. हा आहे इथे तुमचं आधी चेकिंग केलं जातं. चपला बुटा असतील ते तुम्हाला इथेच काढाव्या लागतात आणि मगच तुम्ही वरती जाऊ शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही इथून कारने पण जाऊ शकता. जर कारने गेलं तर रस्ता दुसरीकडून जेव्हा तुम्ही एंट्री करताना तिथूनच सांगतात की तुम्ही इकडून कारने जाऊ शकता आणि इकडून तुम्ही पायी जाऊ शकता. तर आता आपण इकडे आलेलो आहोत आणि हे बघा इथे जे काही वरती गेलेले आहेत त्यांचे चपला बुटं हेल्मेट काय असतील पाण्याची बॉटल वगैरे सगळं इथंच आहे. ही आपली पहिली पायरी आणि अशा 3000 पायऱ्या आहेत. आणि जर तुम्ही कारने गेलात तर 1500 पायऱ्या स्किप होतात आणि मग शेवटी वरच्या 1500 पायऱ्या तुम्हाला चढून जाव्या लागतात. तर आपण आता स्टार्ट केलं आहे. तर अशा प्रकारे इथे पायऱ्या आहेत. तर आता तुम्ही थोडेफार व्हिडिओ पाहिलेच असतील. मधल्या आम्ही तुम्हाला दाखवल्या. तर 40 मिनिटामध्ये आम्ही ऑलमोस्ट 1500 पायऱ्या चढलो आहे. कारण की आम्ही 12:15 ते 12:10 पहिली पायरीपासून चढायला चालू केलं. तर आता आम्ही ऑलमोस्ट 1500 पायऱ्या चढून वरती आलो आहे. आता तुम्ही म्हणाल की एक्झॅक्ट 1500 पायऱ्या कसं काय तू म्हणतोस. तर इथे आल्यानंतर तुम्ही मागे बघता ती मूर्त आहे ना. तर जर आपण पहिल्या पायऱ्यापासून चालत जर आलो तर कंप्लीट आपल्याला 1500 पायऱ्यां परत चालत यायचे. आणि तिथे आल्यानंतर हा बघा, हा जो मागे गेट दिसतोय ह्या गेटमधून आपल्याला आतमध्ये सगळं चालत जायचं आहे. आणि चालत गेल्यानंतर ते मागे बघताना ते आहे लिफ्ट. तर त्या लिफ्टमुळे आपल्याला सरळ वरती जाऊन मूर्तीची इथं जाता येतं. आणि आता विषय राहिला मांगी आणि तुंगीचा. तर ते कसं होतं इथून. तर आपण इथं आल्यानंतर दर्शन घ्यायचं. परत इथून बाहेर आल्यानंतर परत आपल्याला शिड्या चढून वरती जायचं आहे. तर आत्ता जिथे मी उभा आहे तर माझ्या डाव्या साईडला आहे मांगी आणि उजव्या साईडला आहे तुंगी. तर आता आम्ही असं ठरवलं आहे की आधी मांगी तुंगीला जाणार आणि येताना नंतर इथे आम्ही जाऊन दर्शन घेऊ. काय तुमच्या कमेंट्स असतील का डाऊट असतील तर नक्कीच कमेंट द्या. मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देईन. ₹20 एक ग्लास असा आमचा लिंबू सरबत तयार झालेला आहे. आता आम्ही जिथे उभे आहोत ना तर ऑलमोस्ट आम्ही 1500 पायऱ्या चढून वरती आलो आहे. तिथून समोर जो दिसतोय हा तुंगीचा व्ह्यू बघा, किती अफलातून दिसतंय तुंगीचा व्ह्यू. आणि इकडे वरती आहे तो मांगी. आता आम्ही मांगीकडे चाललो, नंतर मग तुंगीकडे जाणार. आता आपण ना सेंटरला आलेलो आहोत. डाव्या साईडला गेलात तर आपण जाणार मांगीकडे आणि उजव्या साईडला पाहाल तर आहे तुंगी. आता आम्ही डिसाईड करतोय आधी कुठे जायचं. तर आम्ही डिसाईड केलं आहे आम्ही पहिल्यांदा जाणार मांगीकडे. तर मागे हे दिसतोय तुंगीचं
तर आम्ही चाललो आता मांगीकडे, कारण की तिथून जो डिस्टन्स आहे मांगीचा तो जास्त आहे. आणि आम्ही तिथे 1-2 जणांना विचारलंसुद्धा आम्ही आधी कुठे जाऊ, तर ते पण म्हणाले आधी तुम्ही मांगीकडे जा, नंतर तुंगीकडे, आणि नंतर श्री ऋषभदेवांची जी मूर्ती आहे 108 फूट तिथे जाणार, दर्शन घेणार आणि मग आपण खाली उतरणार. आता आपण मांगीला वरती आलेलो आहोत आणि वरती आल्यानंतर आपल्याला असा काही इथून व्ह्यू दिसतो. हे बघा. आणि इथे आल्यानंतर आपल्या पहिले झालं ते यांचं दर्शन आणि नंतर इथे पाण्याची टाके आहेत. आणि इथे श्री दिगंबर जयमुनी व चरण पादुकांचं आपल्या इथे दर्शन होतं. ह्या चरण पादुका तर अशा प्रकारे आपण मांगीला संपूर्ण प्रदक्षिणा केलेली आहे, तुम्ही पाहिलीच असेल. तर आता आपण जाणार आहोत तुंगीकडे. तर स्टे ट्यून. आता आपण तुम्हाला दाखवतो तुंगीकडे जाण्याचा रस्ता. जो मिडल आहे ना, तर मिडलपासून आपल्याला पुढे किती वेळ लागतं, कारण की आम्ही 12:20 चढायला चालू केलं होतं आणि ते ऑलमोस्ट आता वाजले आहेत 1:50. तर तुम्ही टाईम कॅल्क्युलेटरला 1.5 तास लागतो. 1.5 तासामध्ये तुम्ही मांगीला कंप्लीट प्रदक्षिणा करून मांगीची आपण ट्रेक म्हणू शकतो ही आपण कंप्लीट करतो. आता आपण चाललेलो आहोत तुंगीकडे. तर समोर दिसतो तुंगी आणि अशा प्रकारची आधी इथून हा रस्ता आहे आणि मग नंतर आपल्याला लागेल ते चढेन. आता आपण तुंगी चढायला चालू करतोय आणि ही आहे पहिली पायरी. तर एक 400-450 पायऱ्या असतील. तर हे आता चढून जायचं आहे ना. आता आपण तिथून आलेलो आहोत, ती टपरी दिसते ना, तिथून आलेलो आहोत. हां, बाय द वे तो आपला मांगी जिथे आपण जाऊन आलो. आता आपण चाललो वरती तुंगीकडे. आता आपण चाललो ऋषभदेवांची जिथं मूर्ती आहे तिकडे चाललोय 108 फूटची. तर काही असा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी. तर अशाच प्रकारे आपण मांगी तुंगी ट्रेक आपली कंप्लीट केलेली आहे आणि टोटल जी ट्रेक आहे ती आम्ही 4 तास 6 मिनिटात कंप्लीट केलेली आहे. आणि काहीतरी आम्ही 8 किलोमीटर म्हणजे वरती सगळं फिरलोय परिसर. आणि याच्यामध्ये काहीतरी 4.5 ते 5 हजारच्या पायऱ्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला चढ उतर करावं लागतं. तर अशा प्रकारे आम्ही ही व्हिडिओ इथे संपवतोय.
कशी व्हिडिओ वाटली तुम्हाला आम्हाला नक्कीच कमेंट देऊन सांगा. आणि जर कोणी नवीन आपल्या ग्रुपवर आला असेल किंवा व्ह्युअर असेल, युजर असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.